हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. विद्या विद्या विनय शोभते, विद्या परम दैवतम. विद्या विद्या हे असं शस्त्र आहे की त्या शस्त्राच्या साहाय्याने तुम्ही आयुष्यातील कुठलंही युद्ध जिंकू शकता आणि विजेता ठरू शकता. एकदा लक्ष्मी पैसा गेला तर परत येऊ शकतो, पण विद्या सरस्वती गेली तर परत येणे नाही. महाभारतामध्ये अर्जुन अर्जुन जेव्हा हतबल झाला होता, लढाई लढू शकत नव्हता, तेव्हा त्या कुरुक्षेत्रामध्ये साक्षात श्रीकृष्णासारखे सारथी होते, साक्षात भगवंत सोबत होते आणि त्या रथाचे सारथी होते. तेव्हा त्यांनी त्या अर्जुनाला, हतबल झालेल्या अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान दिले, श्रीमद भगवद्गीता सांगितली, ते शस्त्र प्रदान केले. त्या शस्त्राच्या साहाय्याने तो ते युद्ध लढू शकला, लढाई लढू शकला आणि विजेता झाला, विजयी झाला. विद्या हे शस्त्र आहे. म्हणून सर्व विषय यथा ध्यानम मम परीक्षाय उत्तीर्णम. सर्व विषय यथा ध्यानम मम परीक्षाय उत्तीर्णम. मम हृदय प्रविशिनी सरस्वती नमस्तुभ्यम. आयुष्यातील आपल्या रथाचे सारथी, योग्य ते मार्गदर्शन करणारे मित्र पण योग्य हवे. नाहीतर काय की तुम्हाला जर 5वी 10वी 12वी मध्ये मार्क्स कमी मिळाले तर काय होतं, काही मित्र लगेच घे दाने दाने में, असे मित्र नको. घे मग थोडी 90, असे मित्र नको. चुकीचा मार्ग दाखवणारे मित्र नको, आयुष्य बर्बाद होते. योग्य ते मार्गदर्शन करणारे साक्षात श्रीकृष्णासारखे सारथी आणि मित्र हो. कर्णाला खूप समजावून सांगितलं श्रीकृष्णाने की कौरवांसोबत नको जाऊ, दुर्योधनासोबत नको जाऊ, पण शेवट काय झाला, अंत झाला. रामायणामध्ये श्रीरामांनी सुग्रीवासोबत मैत्री केली, वाली सोबत केली नाही. वाली बलाढ्य होता, बलवान होता, पण दुराचारी होता, दुष्कर्मी होता, दुर्विचार करायचा, वाईट विचार करायचा. म्हणून श्रीरामांनी सुग्रीवासोबत मैत्री केली. असे मित्र हवे. आयुष्यातील आपल्या रथाचे सारथी आई, वडील, शिक्षक आणि विद्या या चाकांवरती आपल्या आयुष्याचा रथ योग्य मार्गाने चालतो, योग्य ते मार्गदर्शन मिळतं. तुम्हाला आई वडिलांनी ओरडलेले शब्द दिसतात, चिडलेले रागावलेले ते चेहरे दिसतात, आई वडिलांचे, शिक्षकांचे ते चेहरे दिसतात, ओरडणारे शब्द दिसतात, पण त्यामागचा एकच उद्देश असतो की तुमचं भविष्य घडावं, तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, तुम्ही ध्येयवादी बनावं आणि तुमचं भविष्य घडून तुमचा आयुष्याचा रथ योग्य मार्गाने चालावा, योग्य ते मार्गदर्शन मिळावं. आई वडील, शिक्षक हे कठीण टणक नारळासारखे असतात, एकदम कडक, पण आतून मृदू मऊ सॉफ्ट असतात. मित्रांनो, वेळेवर भानावर या, वेळेवर शुद्धीवर या, नाहीतर तुमच्या आयुष्याचा रथ योग्य मार्गाने कधीच चालू शकत नाही. एकदा ते सांगणारे, ओरडणारे, चिडणारे ते आई वडिलांचे शब्द, आई वडील निघून गेले की परत येणे नाही. शिक्षक, विद्या परत येणे नाही. म्हणून तुमच्या आयुष्याच्या रथाचे सारथी योग्य ते मार्गदर्शन करणारे, योग्य ते मार्ग दाखवणारे असावे. विद्यासाठी खूप संघर्ष करावा लागला मित्रांनो. आदरणीय सावित्रीबाई फुलेंना ते शेण, माती, विष्ठेचे घाण ते मारा खावा लागला. तेव्हा कधी ती विद्या तुम्हाला, आम्हाला, आपल्याला मिळाली. ती विद्येचं मोल समजून घ्या. विद्या ही अनमोल आहे. विद्येचं मोल समजून घ्या. चुकीचा मार्ग हा सोपा असतो, पण वाईट असतो, योग्य नसतो. चांगला मार्ग हा संघर्षमय असतो, कठीण असतो, पण योग्य ते मार्गदर्शन करणारा असतो, योग्य त्या मार्गावर चालणारा असतो. म्हणून कोणीतरी म्हटलंय, खूप छान म्हटलंय, खूप सुंदर वाक्य आहे बघा. अर्थ समजून घ्या. तुम्हाला काय सांगतो ते नक्की तुमच्या डोक्यात बसवा. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. म्हणून विद्येचं मोल समजून घ्या.
कोणीतरी खूप छान वाक्य म्हटलंय, खूप सुंदर वाक्य म्हटलंय की झरनों से यू मधुर संगीत ना फूटता, झरनों से यू मधुर संगीत ना फूटता, अगर राह में उसके पत्थर ना होते. म्हणून एज्युकेशन इज द राईट वेपन टू गेट इट द सक्सेस. म्हणून यशस्वी व्हा, ध्येयवादी बना. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे आई वडील, शिक्षक, विद्या आणि मित्र चांगलेच निवडा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.